आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे वंचिले ते पायापासे नाही असे वेगळे बिन बोलता करा माझे भार ओझे तुम्हासे तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे विठोबा रखो माई जय जय विठोबा रखो माई जय जय विठोबा रखो माई कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबरा यांच्या बीजोत्सवाच्या निमित्तानं चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाची आज जागराची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान जगतवंद्य श्रीमंत योगी जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यातला 4 चरणाचा आणि संतांना विनंती करणारा अभंग आहे। संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जागरा दिवशी एकतर साधूंकडे विनंती करावी किंवा देवाकडे मागावं असा नियम आहे संप्रदायाचा। मागणारे जगद्गुरु तुकोबरा आहेत, लक्षात घ्या। कोण जगद्गुरु तुकोबरा आहेत? ज्यांनी आपल्या जीवनातल्या सगळ्या लौकिक गोष्टींचा भोग घेतला, सगळ्या भौतिक गोष्टींचा भोग घेतला आणि भोग भोगून नंतर तो त्यागला, ते तुकोबरा आहेत। संत महात्मे भोग भोगू नका असं म्हणत नाहीत, सगळ्या प्रकारचे भोग भोगले पाहिजेत, सगळ्या प्रकारचे भोग भोगले पाहिजेत, सगळ्या वासनांचा प्रयोग झाला पाहिजे, सगळ्या प्रकारचे भोग भोगले पाहिजेत। पण ते भोग असे भोगावेत की एक दिवशी ते भोग भोगून भोगून आटले पाहिजेत। भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंद तुकोबराय म्हणतात, भोग भोगले सुद्धा पाहिजेत आणि ते आटले सुद्धा पाहिजेत। चला या अभंगातून तुकोबराय संतांच्या समोर मागणं मागतायत। आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, यामधला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तो पहिला आता। आता आता म्हणजे कधी? कधी? आता ज्या वेळेला सगळ्या दुःखातून ते तुकोबराय पार होतायत। आता देवा गर्भवासाचं दुःख भोगलं, अनेक जन्मजन्मांतराचं दुःख भोगलं, गर्भवासाचं दुःख भोगलं, त्याच्यानंतर बालपणाची यातना भोगली। काय सांगू देवा, गर्भीची यातना मज भोग भोगिता नारायणा। गर्भवासाचं दुःख भोगलं, बालपणाचं दुःख भोगलं, तारुण्याचं दुःख भोगलं, संसाराचं दुःख भोगलं। आता तुम्ही कृपावंत देवा भरपूर कष्ट भोगले, भरपूर दुःख भोगले, आता तुम्ही कृपावंत। बस आता या जीवाला सहन होत नाहीत हे दुःख, आता या जीवाला कष्ट सहन होत नाहीत, म्हणून आता हे तुकोबराय बोलतात। चला सप्ताह आपण 7 दिवस करत असतो। सप्ताह हा 7 दिवस का करायचा? 5 दिवसाचा का नाही? 2 दिवसाचा का नाही? 10 दिवसाचा का नाही? 9 दिवसाचा का नाही? 7 दिवसाचा का करतो? यालाही कारण आहे। एकेकाळी राजा परीक्षित हा या पृथ्वी तलावावरचा सम्राट होता। हिमालय समार्पी यावतिंदू सरोवरम असं जे शंकराचार्यांनी या भारताचं वर्णन केलेलं आहे। हिमालयाच्या शिखरापासून हिंदी महासागरापर्यंत पसरलेलं हे राज्य आहे। त्या राज्याचा त्यावेळेला राजा होता राजा परीक्षित। ही द्वापार युगातली घटना आहे। राजा परीक्षित या पृथ्वी तलावावरचा कलियुगातला पहिला राजा होता आणि त्या राजा परीक्षितानं कलियुगामध्ये आल्यानंतर बघा कलियुगाची काही लक्षणं शास्त्रानं सांगितलेले आहेत। त्यापैकी पहिलं लक्षण आहे, ऐका कलियुगाचे महिमान। कलियुगाचं महिमान सांगत असताना तुकोबराय सांगतात, पुत्र सांगती पित्यास काम। पोरं आपल्या बापाला काम सांगतात। पूर्वीच्या काळी बापाच्या समोर नजर वर करून बघायची हिंमत नव्हती मुलांची, लक्षात घ्या। बाप जर बैठक व्यवस्थेमध्ये हॉलमध्ये येत असेल तर सगळी पोरं माझघर गाठायचेत, लक्षात घ्या। पूर्वी घरं सुद्धा सुंदर असायची, बैठक व्यवस्था, राणी वसा, माझघर, स्वयंपाकघर। आता काय महाराज, आता नवीन सगळी पद्धत आली, आता एकच आहे, हॉल, किचन आणि बेडरूम।
हॉलमध्ये बसाय कोण नसतंय, किचन मध्ये जेवायला मिळत नाही. आधीच विचारते आता एक खाणारा का दोन खाणारा. भाकरी हो चपला म्हणत नाही मी ते. एक खाणार दोन खाणार आधी विचारून करायचं. पूर्वी रात्री 2 वाजता जरी गेलं तरी शिबड्यात 2 भाकरी खायला शिल्लक असायच्या. आता तसं होत नाही, लक्षात. चला. आणि त्या राजा परीक्षितानं कलियुगामध्ये आपली एक चूक केली. ऋषी शृंगींच्या गळ्यामध्ये मेलेला श्राप टाकला, साप टाकला, साप टाकला, सर्प टाकला. ऋषी शृंगींना राग आला आणि त्यांनी श्राप दिला, ज्या कोण्या व्यक्तीनं हे काम केलंय, माझं तपभंग करण्याचं काम केलं, येत्या 7व्या दिवशी त्याचं मरण असेल. पण ऋषी शृंगींना माहिती नव्हतं हे कर्म करणारा या जगाचा राजा असणारा राजा परीक्षित आहे, त्यानंच हे कर्म केलेलं आहे. राजा परीक्षित शुकाचार्यांना, दैत्यगुरु शुकाचार्यांना तो शरण गेला. शुकाचार्यांना शरण गेल्यानंतर शुकाचार्यांनी काय केलं, शुकाचार्यांना म्हटलं, महाराज माझ्याकडून चुकून एक चूक घडली, मला क्षमा करा. साधूचा अपमान केला, साधूनं श्राप दिलेला आहे, साधूनं श्राप दिलेला आहे, येत्या 7व्या दिवशी माझं मरण असेल म्हणून. ऋषी म्हणतायत साधूच्या तोंडातून निघालेला शब्द आणि भात्यातून दिलेला गेलेला बाण हा कधी परत येत नसतो. साधूच्या तोंडातून गेलेले शब्दही कधी परत येत नाहीत आणि भात्यातून गेलेला बाण सुद्धा कधी परत येत नाही. चला, राजाला श्रापाची तरी जाणीव झाली, पण आता काय करावं सुचेना. ऋषी शृंगी म्हटले, तुझ्या जीवनाचा तुला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तुला जिवंतपणी मोक्ष मिळाला पाहिजे, जिवंतपणी. आता तुम्हाला पटेल का न पटेल मला माहिती नाही, मला खरं सांगा, मोक्ष मेल्यावर मिळतो का जिवंत मिळतो? कधी मिळतो बरं? कधी मिळतो? मेल्यावर म्हणतो, बरोबर आहे का नाही? पण जगद्गुरु तुकोबरायांचं सुंदर वाक्य आहे, मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. तुकोबराय म्हणतात मोक्ष मेल्यावर मिळतो असं जे जे लोक म्हणतात ना, ते जगातले अतिमूर्ख आहेत. मोक्ष कधी मेल्यावर मिळत नाही, घ्या मोक्ष जिवंतपणे मिळतो, मोक्ष जिवंतपणे मिळतो. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी होय सांगवायचे तुका म्हणे. तुकोबराय म्हणतात, अरे मोक्ष आमच्या घरी पाणी वाहतो. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? सोपी व्याख्या, सगळ्यात सोपी व्याख्या सांगतो. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? लक्ष द्या. मोक्ष म्हणजे काय? तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पुढच्या पिढीनं, तुमच्या वंशजांनी, तुमच्या वारसांनी, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या वारसांनी आपल्या वाडवडिलांच्या परंपरा सांभाळणं म्हणजे मोक्ष आहे. बोल्लोबांच्या समोर जगद्गुरु तुकोबराय वारीला जात होते, बोल्लोबांना मिळालेला मोक्ष आहे. महाराज छत्रपती शहाजी राजांच्या समोर शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करत होते, हा मोक्ष आहे. आणि शिवाजी महाराजांच्या समोर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य निर्माण करत होते, हा त्यांचा मोक्ष आहे. लक्षात. मासाहेब जिजाबाई साहेबांच्या समोर जगद्गुरु तुकोबरायांच्या उपदेशानं शिवाजी महाराज काम करत होते, हा जिजाबाईंना मिळालेला मोक्ष आहे. निवृत्तीनाथांच्या समोर ज्ञानोबाराय जगाला उपदेश करतायत, हा निवृत्तीनाथांना मिळालेला मोक्ष आहे. तुमची पुढची पिढी, तुमचे वंशज तुमच्या डोळ्यासमोर जर तुमच्या वाडवडिलांच्या परंपरा सांभाळत असेल तर तो तुम्हाला मिळालेला मोक्ष आहे. लक्षात घ्या. कारण ज्ञानोबारांनी 18व्या अध्यायात स्पष्ट सांगितलेलं आहे, इथ वडील जे जे करते तया रामू धर्म ठेविती. धर्म 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 याची वेगळी व्याख्या नाही. लक्षात घ्या. तुम्ही जे जे करता, आपले वाडवडील जे करत आले तेच करणं म्हणजे धर्म आहे. मला बरेच जण म्हणतात, महाराज काय हे सगळं ह्या वयात, हे सगळं ह्या वयात, या वयात कॉलेजला जायचं सोडून धोतर घालता, माझा बाप घालत होता म्हणून मी घालतो म्हणतो. बस. तुकोबरायला विचारा, महाराज तुमचा धर्म कोणता? जो माझ्या बापाचा धर्म आहे तो माझा धर्म आहे. छत्रपतींना विचारा, तुमचा धर्म कोणता आहे? जो माझ्या बापाचा धर्म आहे तो माझा धर्म आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण
माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. लक्षात घ्या, माझा बाप माझी वारी करत होता म्हणून मी वारीला येतो. ज्ञानोबारांना विचारावं, तुम्ही का भक्ती करता? माझा बाप करत होता म्हणून करतो. म्हणून आई वडील जसं वागतात तशीच मुलांनी वागणं. लक्षात घ्या. आणि खरं तर मुलांच्यावर संस्कार ते तसेच होतात. आई वडील जसे वागतात तशीच मुलं आचरण करत असतात. ये वडील जे जे करती तया नामो धर्म. आपल्या मागचे जसे वागतात तशीच पुढची पिढी वागत असते. म्हणून मागच्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. आपण आपल्या पिढीसमोर चांगले संस्कार घालून देणं आपली जबाबदारी आहे. हिंदू धर्मामध्ये 16 संस्कारांपैकी सगळ्यात महत्वाचा संस्कार आहे तो गर्भसंस्कार. कारण शास्त्र म्हणतं बाळ पोटात असताना जेवढं शिकतं तेवढं बाहेर आल्यावर शिकत नाही. म्हणूनच प्रल्हाद आईच्या पोटात शिकले, म्हणूनच अभिमन्यू आईच्या पोटात शिकले, म्हणूनच ध्रुव बाळ आईच्या पोटात शिकले, म्हणूनच ज्ञानोबा तुकोबरा आईच्या पोटात शिकले. बाळ पोटात असताना जेवढं शिकतं तेवढं बाहेर आल्यावर शिकत. पूर्वी बाई गरोदर असली की काय करायचे? पूर्वी एखादी स्त्री गरोदर असली की रामायण वाचायचे, महाभारत वाचायचे, साधू संतांची कीर्तन ऐकायची, प्रवचन ऐकायची, ग्रंथपोथ्या वाचायच्या. कारण ते संस्कार गर्भातल्या मुलावर व्हावे म्हणून हे पूर्वीच असायचं. बरं, आता काय होतं? डॉक्टरने एकदा गुड न्यूज सांगितली की बयाजी पलंगावर बसते, केसाचा आंबाडा सोडून द्यायचा, अंगामध्ये विण्याची खोळ घालायची. पाकवेकर महाराज, विण्याची खोळ वरनं खालीपर्यंत एकच असते ते. असलं काहीतरी अंगामध्ये घालायचं आणि नवऱ्याला सांगायचं, हो डॉक्टरनं सांगितलंय पाण्याचा तांब्या बी उचलायचा नाही. आता धुणं धुवायचं तुम्ही, भांडी घासायची तुम्ही, सगळं तुम्ही करायचं. आणि मग या सकाळी संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत त्या टीव्हीच्या समोर बसता. व त्या गर्भावर पण तेच संस्कार होतात. म्हणूनच आता मुलं रात्रभर मोबाईल घेऊन बसते. लक्षात घ्या. तुम्ही नाही त्यांना नाव ठेवायची. माझ्याकडे बरेच जण येतात, माझ्या मुलगा बिघडली, माझा मुलगा बिघडला. त्यांना कधीच नाव घ्यायचं नाही. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. बीज शुद्ध असं वाटतं. चला, वडील जे जे करतात त्याला धर्म नाव ठेवतात आणि तेच धर्म पाळणं पुढच्यांचा मोक्ष आहे. लक्षात घ्या. आपल्या वडिलांचा मोक्ष आहे. पितृंचा वचन आहे. माते झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. महाराज म्हणतात पितरांचं ऋण फेडायचं आहे. त्यांनी घातलेल्या परंपरा सांभाळणं पितरांचं ऋण फेडतं. चला, महाराज म्हणतात मी माझी परंपरा सांभाळत आलो. राजा परीक्षिताला जिवंतपणे मोक्ष मिळवायचा होता. काय करावं? एकच सांगितलं, जर जिवंतपणे मोक्ष मिळवायचा असेल आणि कलियुगात मोक्ष मिळवायचा असेल तर काय केलं पाहिजे? कलियुगामध्ये मोक्ष मिळवण्याचं साधन जप नाहीये. कलियुगामध्ये मोक्ष मिळवण्याचं साधन तप नाहीये. तुम्ही किती माळा घेऊन जपला म्हणून तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. तुम्ही किती तपश्चर्येला बसला म्हणून तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. तुम्ही किती 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 पद्धतीनं भगवंताची भक्ती केला म्हणून तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. कलियुगामध्ये मोक्ष मिळवायचा असेल तर एकच साधन सांगितलेलं आहे. हरी युक्ताहार न लगे अनेक साधने, युक्ताहार न लगे अनेक साधने, अल्पनारायणे दाखविले, अल्पनारायणे दाखविले, अल्पनारायणे युक्त आहार न लगे अनेक साधने, युक्त आहार न लगे अनेक साधने, युक्त आहार न लगे अनेक साधने, अल्पनारायणे दाखविले, अल्पनारायणे
नारायण देईल भेटी. तुकोबराय सांगतात युक्ताहाराने लगे अनेक साधने. दंड यातना भोगायची गरज नाही, तुम्हाला कोणतेही सायास करायची गरज नाही. तुम्ही फक्त काय करा, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. तुकोबराय म्हणतात फक्त कलियुगामध्ये कीर्तन दोन प्रकारचे असतात. एक श्रवण कीर्तन असतं आणि नामसंकीर्तन असतं. ऐकणं हे एक प्रकारचं कीर्तन आहे आणि नामस्मरण करणं हे एक प्रकारचं कीर्तन आहे. यापैकी सगळ्यात महत्वाची भक्ती राजा परीक्षितानं केली ती श्रवण भक्ती. म्हणून नवविधा भक्तीतली सगळ्यात श्रेष्ठ भक्ती असेल तर श्रवण भक्ती. ऐकणाऱ्याचा अधिकार हा कधीही मोठा असतो सांगणाऱ्यापेक्षा, लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय सांगत होते पण ऐकणारे निवृत्तीनाथ होते. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती की बोल गंगावती स्वीकाराल की. ऐकणारे निवृत्तीनाथ होते आणि सांगणारे ज्ञानोबराय होते. म्हणून निवृत्तीनाथ श्रेष्ठ होते, लक्षात घ्या. निवृत्तीनाथ श्रेष्ठ होते. त्याच पद्धतीनं महाराज म्हणतात राजा परीक्षितांना उपदेश केला शुकाचार्यांनी की तुम्ही श्रवण करा. कशाचं श्रवण करा तर त्या 7 दिवसामध्ये, शेवटच्या राहिलेल्या 7 दिवसामध्ये भागवताचं श्रवण करा. म्हणून राजा परीक्षितांनी जे ऐकलं आणि शुकाचार्यांनी जे सांगितलं त्याला भागवत 7 दिवस सांगितलं. 8व्या दिवशी पहाटे उठून कृष्णाच्या चरित्राच्या कथा ऐकल्या. म्हणून आपण काल्याच्या कीर्तनाला चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी या न्यायानं आपण चरित्र ऐकतो आणि 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन करून या 7 दिवसाच्या कीर्तनाचा महोत्सवाची समाप्ती करतो. ही परंपरा राजा परीक्षितापासून, नारदांपासून ते आजपर्यंत आपल्यापर्यंत येऊन ठेपलेले आहे. म्हणून सप्ताह 7 दिवस करायचा असतो. 7 दिवस हे ज्ञानयज्ञ आणि अखंड ठेवायचा असतो. म्हणून आपण विना पहारा अखंड ठेवतो. चला, या सप्ताहाच्या काळामध्ये अभंग जो आहे त्या अभंगामध्ये तुकोबराय संतांच्या चरणावर विनंती करतायत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, विनंती करणारे जगद्गुरु तुकोबराय आहेत आणि ज्यांना सांगायचं आहे, ज्यांना विनंती करायची आहे ते संत महात्मे आहेत. साधू कुणाला म्हणावा, संत कुणाला म्हणावा, ही सगळ्यात मोठी कलियुगातली घटना आहे, लक्षात घ्या. साधू कुणाला म्हणावा? आपल्या समाजामध्ये आपल्या डोळ्यासमोर भगवी वस्त्र घालून आला म्हणून आपण त्याला साधू म्हणतो. कोण कपाळावर गंध लावून आला म्हणून आपण त्याला साधू म्हणतो. कोण गळ्यामध्ये माळा घालून आला म्हणून त्याला आपण साधू म्हणतो. पण साधूची व्याख्या लक्षात वेगळी आहे, लक्षात घ्या. आमच्या मठावरती एक साधू यायचे महाराज. आमच्या मठावर एक साधू यायचे. त्यांच्या गळ्यात किमान एक 2 किलो माळा असायच्या. 2 किलो माळा. मी त्यांना म्हणायचो, महाराज एवढ्या माळा तुमच्या गळ्यामध्ये? होय म्हटले, ज्या तीर्थक्षेत्राला जातोय तिथली एक माळ गळ्यात घालतो. फार पुण्यवान आहे म्हटलं तुम्ही. दंडवत घातला त्यांना. म्हटलं 2 किलो माळा गळ्यात घेऊन जगता? होय म्हटले, ज्या तीर्थक्षेत्राला जातोय तिथली एक माळ गळ्यात घालतो. म्हटलं महाराज फार पुण्यवान आहे तुम्ही, पण एक प्रश्न विचारू का? विचारा म्हटलं रात्री झोपताना अंतरुणात थोडं इकडं तिकडं झालं तर मला झोप लागत नाही. म्हटलं 2 किलो माळा गळ्यात घेऊन तुम्हाला झोप लागते? नाही म्हटले, रात्रीच्या काढून ठेवतो. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. अरे कुत्र्याच्या अंगावर भगवा गुंडाळला म्हणजे संन्यासी होत नाही, लक्षात घ्या. भरपूर माळा गाठल्या, भरपूर गंध लावला म्हणून तो वारकरी होत नाही. वारकरी होण्यासाठी काही तत्व लागतात. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. वारकरी होणं कुणाच्याही भाग्याची गोष्ट नाही. पूर्व पुण्य ज्याचे असेल पदरी तोची वारकरी पंढरीचा. पंढरपूरचा वारकरी होणं कुणालाही ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही, लक्षात घ्या. भाग्य लागतं, पूर्वजांची कृपा आशीर्वाद लागतं पंढरपूरची माळ गळ्यात पडायला. चला, मी आमच्या आजोबांना नेहमी विचारायचो, वारकरी संप्रदायाचा रंग पांढरा का? का भगवा निळा कुठला बाकीचा नाही, का पांढराच रंग आहे? आमच्या आजोबा नेहमी सांगायचे, वाक्य नीट ऐका. आमच्या आजोबा म्हणायचे, पांढऱ्या कपड्यावर पडलेला एकही डाग खपत नाही. पांढऱ्या कपड्यावर पडलेला एकही डाग खपत नाही. तसा वारकऱ्याच्या चरित्रातला एकही डाग खपून घेतला जात नाही. वारकरी हा शुद्ध अंतकरणाचा आणि शुद्ध चरित्राचा असतो. वारकऱ्याचं आणि साधूचं पहिलं लक्षण आहे शुद्ध चरित्र. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये साधूची लक्षणं सांगताना भगवंत म्हणतो, अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समेप्रियः समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. साधूचं पहिलं लक्षण आहे अनपेक्ष. संत कसे ओळखायचे, साधू कसे ओळखायचे? पहिलं लक्षण आहे तो अनपेक्ष असला पाहिजे. तो उदास असला पाहिजे, ज्याला कशावरती माया नसली पाहिजे, जो कशाही अपेक्षित असला पाहिजे. आज एवढी लोक आहेत, एवढा मोठा समाज आहे, म्हणजे किती देतात काय की, बरोबर आहे ना? अनपेक्षा असला पाहिजे साधू. संत ओळखावा कसा? ज्याला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. अपेक्षा नाही रिगावा, हा महाराज म्हणतात. ज्याला कोणत्याही अपेक्षा नाहीत
त्याला साधू म्हणावा. पैसा मिळवू नका असं म्हणणारे संत महात्मे नाहीत, लक्षात घ्या. जोडून या धन उत्तम व्यवहार. भरपूर पैसा मिळवला पाहिजे, भरपूर पैसा मिळवला पाहिजे. मी तर म्हणतो महाराज, वारकऱ्यांना तर एवढा पैसा मिळवला पाहिजे, एवढा पैसा मिळवला पाहिजे, ज्याच्या त्याच्या वजना इतका घरात सोनं पाहिजे. काय महाराज, ज्याच्या त्याच्या वजना इतकं सोनं घरात पाहिजे. कपाट पाहिजे, मोठ्याच्या मोठं कपाट पाहिजे. कशाचं? सोन्याचं पाहिजे. खाली विटा पाहिजेत, कशाच्या? सोन्याच्या पाहिजेत. मध्ये बिस्किट पाहिजे, मारी आणि पार्लेची नाही, सोन्याची पाहिजेत. वरच्या कप्प्यामध्ये चपला हार, बूट हार, सँडेल हार, असं सगळं हार असलं पाहिजे. घरामध्ये भरपूर सोनं असलं पाहिजे, भरपूर सोनं असलं पाहिजे. नाही म्हणणाऱ्यातला नाही, लक्षात घ्या. आपण नदीवर बांध बांधतो, बंधारा बांधतो, नदीवरती बंधारा बांधतो. कशासाठी? पाणी अडवण्यासाठी. भरपूर मोठा बंधारा बांधावा, भरपूर पाणी अडवावं. मोठा बंधारा बांधावा, भरपूर पाणी अडवावं. पण त्या बंधाऱ्याला छोटासा दरवाजा सुद्धा असला पाहिजे. आणि जर त्या बंधाऱ्याला दरवाजा नसेल, जर त्या धरणाला दरवाजा नसेल, तर एक दिवशी ते धरण फुटल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या. त्या पद्धतीनं तुमच्या घरात भरपूर पैसा आहे, भरपूर पैसा आहे, पण तो जर जात नसेल, तो जर जात नसेल, तर एक दिवशी इडीची धाड पडल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या. इडीची धाड पडायची नसेल तर तो गेला पाहिजे. मग कुठे गेला पाहिजे? रोज संध्याकाळी 7 वाजता गेला पाहिजे. बरोबर आहे की नाही? सुरुवातीला थोडा पैसा चण्यांसाठी गेला पाहिजे, चणे. त्याच्यानंतर शेंगदाण्यांसाठी गेला पाहिजे. पुढचं तुमचं तुम्ही लक्षात घ्या. पैसा गेला पाहिजे. गावामध्ये सप्ताह सुरू आहे, दान धर्म केला पाहिजे. एखाद्या गरीबाचं लग्न सुरू आहे, दान धर्म केला पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे. एखाद्या मंदिराचं बांधकाम चालू आहे, दान धर्म केला पाहिजे, दान धर्म त्या ठिकाणी केला पाहिजे. पैसा भरपूर मिळवावा आणि तो एके दिवशी सोडून सुद्धा द्यावा. महाराज जगद्गुरु तुकोबरायांचा काय संपत्ती होती, जगद्गुरु तुकोबरायाची काय संपत्ती होती. महाराज तुकोबरायचा 4000 एकराचा ऊस होता. तुकोबरायचा 4000 एकराचा ऊस आणि सासरवाडीचा 2500 एकराचा ऊस आहे का कोणाचा इचलकरंजीत? 4000 एकर ऊस असणारे जगद्गुरु तुकोबरा एवढा श्रीमंत आहे. भरपूर पैसा मिळवला, भरपूर पैसा मिळवला, पण एक दिवशी तो सर्वस्व त्यागून टाकला. पैसा असा मिळवला पाहिजे, लक्षात घ्या. साधूचं पहिलं लक्षण आहे तो अनपेक्ष असला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या अनपेक्षता नको. अनपेक्ष सुचिर दक्ष, तो शुद्ध असला पाहिजे. त्याच्या चरित्रात कोणताही डाग नको. तिसरं साधूचं लक्षण आहे अनपेक्ष सुचिर दक्ष. उदासीन गतव्यतः, उदासीन असला पाहिजे. साधू उदासीन असला पाहिजे. ज्याने सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम गोकी, मोक्ष देईल सुखी नाम स्मरता आदरे. महाराज तो उदासीन असला पाहिजे. दया परमार्थाची चाड, त्याने सांडावे लिगाड, धरोणी भजनाची साड नित्य नेमादरे. त्या उदासीन असला पाहिजे आणि तो त्यागी असला पाहिजे. विद्यार्थ्याची ओळख अभ्यास आहे, विद्यार्थ्याची ओळख अभ्यास आहे. पतिव्रतेची ओळख चरित्र आहे, लक्षात घ्या. पतिव्रतेची ओळख काय आहे? चरित्र आहे. श्रीमंताची ओळख दान आहे. पैसा ही श्रीमंताची ओळख नाही, श्रीमंताची ओळख दान आहे. विद्यार्थ्याची ओळख अभ्यास असेल, पतिव्रतेची ओळख जर चरित्र असेल, श्रीमंताची ओळख जर दान असेल, त्याच पद्धतीनं साधूची ओळख त्याग आहे, लक्षात घ्या. त्याग. या भरतभूमीमध्ये हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंतच्या या भारतामध्ये जर पूजा कुणाची होत असेल तर ती त्यागी लोकांची होते. भोगी लोकांची पूजा होत नाही, लक्षात घ्या. त्यागी लोकांची पूजा होते. जो म्हणून त्याग करतो त्याची पूजा होते. म्हणून आपण वृक्षांची पूजा करतो कारण वृक्ष त्यागी आहेत. आपण नदीची पूजा करतो कारण नदी त्यागी आहे. आपण झाडांची पूजा करतो, त्यागी आहेत. आपण पर्वतांची पूजा करतो कारण ते त्यागी आहेत. आपण प्राण्यांची सुद्धा पूजा करतो कारण ते त्यागी आहेत, ते दुसऱ्याला देतात. साधूचं वर्णन एका सुभाषितकारानं असं केलेलं आहे. रविचंद्रो घडा वृक्षा नदी गावसे सज्जना, येथे परोपकाराय देवे युगेन निर्मितः. जगावर उपकार करणं हे साधूची ओळख आहे. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. जगावर उपकार करावा ही साधूची ओळख आहे. आणि जगावर उपकार करण्यासाठी तो त्याग ही साधूची ओळख आहे. साधू त्याग करतात यात नवल नाही, लक्षात घ्या. झाड त्याग करतात यात नवल नाही. अहो तो दगड ज्याचा कोणतंही काम नाही तो दगड सुद्धा त्याग करतो. महाराजांनी वर्णन केलेलं आहे. साहुनिया टाकी घाये, साहुनिया टाकी घाये, साहुनिया टाकी घाये,
दुनिया टाके गाय साबुनी आटा के गाय साबुनी आटा के गाय साबुनी आटा के गाय दुनिया टाके गाय दुनिया टाके गाय दुनिया टाके गाय पाषाण देवाची टाळ वाजवा पाषाण देवाची पाषाण देवाची झाला पाहे पाषाण देवाची झाला पाहे साबुनी आटा की गाये साबुनी आटा की गाये साबुनी आटा की गाये पाषाण देवाची झाला के गावे दुनिया के गाय साबुनी आटा की गाये गाये साबुनी आटा की गाये दुनिया टाके गाय दुनिया टाके गाय साबुनी आटा की गाये गाये साबुनी आटा की गाये दुनिया टाके गाय दुनिया टाके गाय पाषाण देव झाला पाये पाषाण देव झाला पाये साबुनी आटा की गाये गाये साबुनी आटा की गाये गाये साबुनी आटा की गाये दुनिया टाके गाय दुनिया टाके गाय दुनिया टाके गाय साबुनी आटा की गाय पाषाण देवची झाला पण टाकीचे घाव सोसल्यामुळे तो पाषाण सुद्धा देव होतो तो देव झालेला पाषाण सुद्धा जगावर उपकार करतो लक्षात वृक्ष उपकार करतात गायी उपकार करतात अहो काही दिवस फक्त आपण आईच्या अंगावरचं दूध पितो पण आयुष्यभर आपण गाईचंच दूध पितो ना गाईचं दूध पितो पण ती गाय सुद्धा उपकार करते वृक्ष उपकार करतात म्हणून त्यांची पूजा होते गाय उपकार करते म्हणून त्यांची पूजा होते त्याच पद्धतीने महाराज सांगतात साधूही उपकारी असतात साधून जगावर उपकार करायचे असतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट जगाच्या कल्याणासाठी साधू संतांचा जन्म असतो साधूचं पहिलं लक्षण आहे अनपेक्ष असला पाहिजे दुसरं लक्षण आहे उदासीन असला पाहिजे तिसरं लक्षण आहे साधू हा कसा असला पाहिजे तर त्यागी असला पाहिजे भोगी नसला पाहिजे लक्षात घ्या जगाच्या कल्याणासाठी जर तुम्ही शस्त्र उचलत असाल तर त्या शस्त्राची सुद्धा लोक पूजा केल्याशिवाय राहत नाही पण स्वार्थासाठी जर तुम्ही शास्त्र जरी घेत असाल तर त्या शास्त्राची कोणी पूजा करत नाही जगाच्याच कल्याणासाठी छत्रपतींनी शस्त्र उचललं परिणामी आजही त्या शस्त्राची पूजा होते जगाच्याच कल्याणासाठी कृष्णानं शस्त्र उचललं आजही त्या शस्त्राची पूजा होते जगाच्या कल्याणासाठी राजा परशुरामानं शस्त्र उचललं आजही त्या शस्त्राची पूजा होते कारण जगाच्या कल्याणासाठी उचललेल्या शस्त्राची पूजा होते पण स्वार्थासाठी उचललेल्या शास्त्राची सुद्धा कोणी पूजा करत नाही देणारे असतात ते मोठे असतात आणि घेणारे लहान असतात घेणारा समुद्र किती जरी मोठा असेल
तरी त्याचं ठिकाण हे पृथ्वीपासून खालीच आहे. आणि देणारे मेघ किती जरी छोटे असतील तरी पृथ्वीच्या वरती त्यांचं आकाशातच स्थान आहे. कारण मेघ देणारे आहेत आणि समुद्र घेणार आहे. देणाऱ्या मेघांनी किती जरी गर्जना करून जगाला सांगितलं होय मी पाणी देतोय, तरी लोक त्या मेघाचीच पूजा करतात. पण घेणारा समुद्र शांत जरी असेल तरी त्या समुद्राला कोणीही विचारत नाही, कारण तो घेणारा आहे. हात पसरणाऱ्याचे हात हे कायम लहान असतात आणि देणाऱ्याचे हात हे नेहमी मोठे असतात. म्हणून देणारा मोठा असतो, जगावर उपकार करणारा मोठा असतो. साधू मोठे असतात. साधू कुणाला म्हणावं? साधू देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुकोबराय म्हणतात साधू कुणाला म्हणावं? तोची साधू ओळखावा, कोण जेकार असे म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा. ही साधूची व्याख्या आहे. रंग रूप वेशातून साधू ओळखू नका. तुमच्या दारामध्ये भरपूर भगवे कपडेवाले येतील म्हणून त्याला साधू म्हणता असं म्हणू नका. साधू ओळखायचा असेल तर त्याच्या चरित्रातून ओळखा. साधू ओळखायचं असेल तर त्याच्या वेशातून ओळखू नका, त्याच्या अंतरंगातून ओळखा. साधू ओळखायचं असेल त्याच्या कर्मातून ओळखा. साधू ओळखायचं असेल त्याच्या वाणीतून ओळखा. साधूची वाणी ही नेहमी तीक्ष्ण असते. तो कडू बोलेल, तो कटू बोलेल, पण त्याच्या वाणीनं जगाचा उद्धार होणार असतो. एखाद्या साधून आपल्याला शिव्या दिल्या तरी चालतील, पण त्या साधूच्या शिव्या ह्या आपल्या जीवनाचा उद्धार करणारे असतात. लक्षात घ्या. अहो जनाबाईच्या शिव्या खायला सुद्धा देव तरसत होता. देवाला वाटायचं जनाबाईनं शिव्या तरी द्याव्या पण माझ्याशी बोलावं. लक्षात घ्या. आणि काय जनाबाईच्या तरी शिव्या असायच्या महाराज. या आताच्या बायकाच नाही जमणार त्या शिव्या. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारठ्या, तुझी रांड रणकी झाली जन्मसाडी त्रिचुडाले आली. तुझे गेले बारे मडे, तुला पाहून काळ रडे. उभ्या राहून अंगणी शिव्या देतील. शिव्या द्याव्या त्या जनाबाईनं. लक्षात घ्या. बघा एक लक्षात ठेवा, गोड बोलावं तर देवाशी बोलावं आणि शिव्या द्याव्या तरी देवाशी द्याव्या. लक्षात घ्या. देवाशी गोड बोललं तरी देवाशी बोला आणि शिव्या दिल्या तरी देवाशीच द्या. कारण संवाद हा देवाशी असला पाहिजे. त्याला तुकोबराय साधूंसमोर विनंती करतायत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग का विनंती करतायत? तुकोबराय सारखा महात्मा साधूंच्या समोर का विनंती करतोय? कारण तुकोबरायांचा जो पहिला शब्द आहे आता, हा फार महत्वाचा आहे. आता हा व्याकरणाच्या दृष्टीने इतका महत्वाचा आहे. बऱ्याच गोष्टी घडून झाल्यानंतर ज्याचा उपयोग होतो तो आता असतो. भरपूर दिवस 7 दिवस सप्ताह चालू होता आणि आता शेवटचा दिवस आहे. बरोबर आहे का नाही? हा आता असतो. मागे भरपूर घडून गेलं आणि आता निर्णयाचा काळ जवळ आला म्हणून आता तुकोबराय म्हणतात देवा संत महात्म्यांना विनंती करतायत. महाराज माझं आयुष्य पूर्ण दुःखामध्ये गेलं. फार दुःखामध्ये माझं आयुष्य गेलं. महाराजांनी वर्णन केलेलं आहे. विषय ओढी भुलले जीवा, करेला केव याची कोण करेला रूपदे नारायणे भाव, नारायणे भाव पावली राव नरदे कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी. आव नरदे कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी. विषय ओढी भुलले जीव, आता कोण याची करील की. महाराज विषय ओढामध्ये आयुष्यभर भुललो. तुम्हाला माहितीये का पोपट कसा धरतात? पोपट कसा धरतात माहितीये का? 2 झाडाच्या मध्ये एक दोरी बांधतात आणि त्याच्यामध्ये एक नळी सोडून देतात. 2 झाडाच्या मध्ये एक दोरी बांधतात आणि त्यात नळी सोडून देतात. ज्ञानोबारांनी दुसऱ्या अध्यायात फार सुंदर वर्णन केलंय. का वायाचे मान पिळे आठवे ही आवडे थाप टाकते चिटान तो नळे धरून टाके. ज्ञानोबाराय म्हणतात का वायाची मान पिळे आठवे ही आवडे टिटान तो नळे धरून टाके. ज्ञानोबाराय म्हणतात पोपट कसा पकडतात? 2 झाडाच्या मध्ये एक दोरी सोडतात आणि त्यामध्ये नळी बांधतात. दूर वडून आकाशामध्ये मुक्त फिरणारा तो पोपट येतो 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 आणि नळीवर बसतो.
नळीला घट्ट पकडतो आणि त्या नळीची रचना अशी असते की पोपट नळीवर बसला रे बसला की नळी फिरते. पोपटाला वाटतं आता खाली खोल दरी आहे, आपण त्या दरीमध्ये पडू, आपला जीव जाईल, असं त्या पोपटाला वाटतं. म्हणून पोपट काय करतो, त्या नळीला अजून घट्ट पकडतो. शुकनळी केसी गोविले पाय, महाराज सांगतात तो नळीला धरतो. बरं तो फक्त पाय धरत नाही, स्वतःची मान सुद्धा त्या नळी भोवती गुरफटतो, घट्ट पकडतो नळीला. तसं महाराज ज्याप्रमाणे त्या पोपटाला मुक्त होता येतं, पाय सोडून दिले आणि 4 वेळा पंख मारले तर पोपटाला उडून जाता येतं, पण पोपट तसा करत नाही. पोपट त्या नळीला अजून घट्ट पकडून धरतो. त्याच पद्धतीने आपण सुद्धा घट्ट धरलं. मला खरं सांगा, त्या पोपटानं नळीला धरलं का नळीनं पोपटाला धरलं? पोपटानं नळीला धरलं. तसं संसाराला आम्ही धरलं का आम्ही संसाराला धरलं? आम्ही संसाराला धरून बसलो. महाराज देव न करो, देव न करो उद्या तुम्ही मेलात. मरण हा सुखाचा सोहळा असतो क्या, आणि बीजे दिवशी मरण म्हणजे तर काय दुसरं वैकुंठगमन सोहळा तुमचा घालतील गावातले लोक. तुकोबराच्या बाजूला तुमचा फोटो पुसतील, घरातली पुजणार नाही खरं मंदिरात पुजतील. देव न करो उद्या तुम्ही मेलात. खरं सांगा मागल्यांचं काय पडतं का? काही पडत नाही महाराज. मस्त चालतं. मागे चांगलं मिक्स व्हेज करून खातात. मिक्स व्हेजच असतं ना सगळ्या भावकीचं. प्रत्येक गलीतल्या प्रत्येकाचे पदार्थ येतात, सगळं मिक्स व्हेज चांगलं चवीनं चालू असतं 12 दिवस. काही कोण रडत रडत का होईना पण 4 घास जास्तच खातात लोक, लक्षात घ्या. तुकोबराने काकड्याच्या अभंगामध्ये या प्रसंगाला धन दारा पुत्र जन असं म्हटलेलं आहे. दारा म्हटलेलं आहे. दारा म्हणजे जी रडत रडत दारापर्यंत येते तिला दारा म्हणतात. 50 बायका मागं वरडत असतात त्या बाईला. सगळ्यांचा घोळका पडून त्या नवऱ्याच्या प्रेतावर पडून रडत असते. 50 बायका मागं वडते, ही सगळा घोळका घेऊन पडून रडते. 50 बायका मागं वडते. एक प्रयोग सांगू का? असं जर कोण बाई करत असेल ना, द्या सोडून बघा कुठपर्यंत जाते. कोण जाऊन नवऱ्याच्या चितेवर बसत नाही. हा तिथंच म्हणते म्हाताऱ्याचं काय आता झालं होतं म्हणते, केवर जगावं. लक्षात घ्या, कोणी धरत नाही. लक्षात घ्या, तुम्ही ज्यांच्यावर जास्त प्रेम करता, एक वाक्य लक्षात घ्या, तुम्ही ज्यांच्यावर जास्त प्रेम करताना तुम्हाला दुःख देण्यात सगळ्यात मोठा हात त्यांचाच असतो. तुम्ही ज्यांच्यावर जास्त मन लावता तुम्हाला दुःख देण्यात सगळ्यात मोठा हात त्यांचा असतो. तुम्ही ज्यांच्यासाठी आयुष्यभर तुम्ही तुमचं आयुष्य जाळता, वाक्य लक्षात ठेवा, आयुष्य ज्यांच्यासाठी जाळता तुम्हाला जाळायला सगळ्यात पुढे तेच असतात. लक्षात घ्या, आयुष्यभर तुम्ही ज्यांच्यासाठी आपल्या जीवाची हालत करून घेताना तुम्हाला चितेवर ठेवायला सगळ्यात मोठे तेच असतात, तुम्हाला जाळायला सगळ्यात पुढे तेच असतात. तुम्ही ज्यांच्यावर जास्त प्रेम करता तुम्हाला दुःख द्यायला सगळ्यात पुढे तेच असतात. म्हणून प्रपंचामध्ये वय वाढेल तसं किंमत कमी येते. प्रपंचामध्ये वय वाढेल तशी किंमत कमी येते आणि परमार्थामध्ये वय वाढेल तसं किंमत वाढते. लक्षात घ्या, परमार्थामध्ये वय वाढेल तशी किंमत वाढते. प्रपंचामध्ये बघा, लग्न झालेलं त्या वर्ष जरा आठवा तुम्ही सगळ्यांनी. तुम्ही जरा, आमचा काही संबंध नाही पण तुम्ही तरी बोला. लग्न झालं त्या वर्षीचा जर दिवस आठवा, कसं भरलेलं ताट समोर यायचं, पाट असायचा, रांगोळ्या काढलेल्या असायच्या, शेजारी दिवा लावलेला असायचा आणि ते भरपूर चांगलं अन्न सगळं तुमचा आवडीचा पदार्थ त्या ताटात असायचा. बायको बोलवायला यायची, म्हणायची मालक. पूर्वीच्या बायका नवऱ्याला काय म्हणायच्या? मालक म्हणायच्या. बघा आता तीच परिस्थिती आहे का हो तुमची? आजी नातवाला सांगते, अरे ते म्हातारं कुठं उलातलंय बघ, त्याला बोलवून आण लवकर गिळायला, 4 घास गिळू दे तेवढं. लग्न झाल्यावर तुम्ही जेवल्याशिवाय न जेवणारी ती आज तुमच्या जेवणाची वाट बघत नाहीत. प्रपंचामध्ये वय वाढेल तशी किंमत कमी येते आणि परमार्थामध्ये वय वाढेल तशी किंमत वाढत असते. लक्षात घ्या, परमार्थामध्ये जर प्रेम कराल तर तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहत नाही आणि प्रपंचामध्ये प्रेम कराल तर तुम्हाला दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. महाराजांनी वर्णन केले, आता कोण याची करील कीव. अरे या दुःखामध्ये अडकलेल्या जीवाची कोण कीव करेल? आपली सुद्धा हालत त्या पोपटासारखी झाले. आपल्यासाठी सुद्धा एके दिवशी सापळा रचून ठेवला होता. कधी माहितीये का? ज्या दिवशी ब्राह्मण बुवा ओरडत होते, सावधान, आजपर्यंत एकाच माणसानं तेवढं ऐकलं. ते ब्राह्मण ओरडतायत सावधान, हे काय ऐकायला तयार नाही. त्या दिवशी काय गड्याला वाटतंय कुणाला माहिती हो महाराज. अंगामध्ये सलवार घातलेला असतोय, हातात तलवार घेतलेले असते, घोड्यावर बसतंय, सगळे बँड बाजा घेऊन सगळे नाचत असतात पुढे. याला लय भारी वाटतंय, याला वाटतंय आता आपल्या आयुष्यात सुखच सुख आहे.
आणि त्या पाटावर जाऊन बसत रे बसत, उभारत, लक्षात घ्या. त्या दिवशी आपली नळी फिरते, त्या दिवशी आपली नळी फिरते. ज्ञानोबारायांनी तर सुंदर असं वर्णन केलं. आपणची विहुनी दुहिता न मम म्हणे पिता अनायसे आत्महिता आपुलिया. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे ज्या बापानं जन्म दिला, ज्यानं सांभाळली, ज्यानं वाढवली, तो बाप लग्नाच्या समारंभामध्ये बघा, सगळ्या पूजेमध्ये ब्राह्मण भाऊ हातावर पाणी देतात आणि काय म्हणायला लावतात? मम म्हणतात. मम आत्मन हा पुराणोक्त श्रुती स्मृती मम म्हणायला लावतात. लग्नाची एकमेव पूजा अशी असते जिथं बापानं हातावर पाणी घ्यायचं आणि काय म्हणायचं? न मम, ही आजपासून माझी नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे जन्म दिला तो बाप, ज्यानं सांभाळली, ज्यानं वाढवली, तो बाप म्हणतो ही आजपासून माझी नाही. आणि जेनं अजून तिचं तोंड बघितलं नाही, आता हे पूर्वीच्या काळचं बरं, आताच नाही, आता आधी 2 वर्ष राहून बघते, काय म्हणतात त्याला, लिव्ह इन रिलेशनशिप. पटलं तर लग्न करायचं, नाही तर नाही. ज्यानं जन्म दिला तो बाप म्हणतो ही आजपासून माझी नाही. आणि ज्यानं अजून तिचं तोंड बघितलं नाही तो मात्र काय म्हणतो? मम मम म्हणतो, माझी माझी म्हणतो. ज्ञानोबाराय म्हणतात, न मम म्हणणारा सुटला आणि मम म्हणणारा अडकला ना. आता परवा नुकतेच आता अडकले. न मम म्हणणारे अडकले, मम म्हणणारे सुटले. अहो कोण किव करतं? आपल्या इथं कोणी किव करत नाही. लक्षात घ्या, एक कथा सांगितली जाते. आमच्या कोल्हापूरच्या ठिकाणी एका गुरुजींचा वाडा होता, भला मोठा वाडा. त्या वाड्यामध्ये भला मोठा गणपती होता आणि तिथं काही विद्यार्थी शिकायला यायचे आणि त्या विद्यार्थ्यांना रोज वाटायचं, गुरुजींचा एवढा मोठा वाडा आहे, तो एवढा मोठा गणपती आहे, त्याचं पोट एवढं मोठं, त्याची बेंबी एवढी मोठी आहे, त्या गणपतीच्या बेंबीत काय असेल बरं, एवढी मोठी बेंबी. रोज प्रश्न पडायचा. आणि एक दिवशी सगळे विद्यार्थी मिळून त्या गणपतीच्या जवळ गेले आणि त्या बेंबीमध्ये हात घातला आणि काय म्हणावं, त्या विद्यार्थ्याला आतमध्ये असणारा विंचू चावला. काय आता तो विंचू त्याला चावला, त्यानं गप मागल्यानं सांगावं का नाही, बाबा आतमध्ये विंचू आहे, कोणी हात घालू नका. मागच्यानं विचारलं, बाबा कसं वाटलं? ते म्हटलं, आता मी हे दुःख भोगलोय, एकला मी दुःख भोगी. जर मी ह्या मागच्यांना सांगितलं विंचू आहे आणि तो चावतो तर हे कोणी प्रयत्न करणार नाहीत. त्यानं सांगितलं, बर्फात हात घातल्यासारखं झालं म्हणते. वा म्हटलं, बर्फात हात घातल्यासारखं. मागला म्हटला, कसला बर्फ? तो त्यानंही हात घातला. आता आत कोण आहे? विंचू आहे, तो त्यालाही चावला. महाराजांनी वर्णन केलेलं आहे या सगळ्याचं. आजा मेला पण जा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पण जा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पण जा मेला, बाप मसना गेला. हा टाळकरी. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला. 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 उठा उठा दादा पाठी भयाले मोठे. 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 असा मेला पडला मेला, बाप मसना गेला. मेला पडला मेला, बाप मसना गेला. असा मेला पडला मेला, बाप मसना गेला. असा मेला पडला मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला. देखत ना तू पंतु तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भया आले मोठे. उठा उठा जागा पाठी भया आले मोठे. उठा उठा जागा पाठी भया आले मोठे. उठा उठा जागा
पाटे भयाने पोटे आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला. अहो आजोबाही गेले पणजोबाही गेले. पणजोबानेही प्रपंच केला त्यालाही दुःखच भोगावं लागलं पण त्यानं आपल्या मुलाला सांगितलं नाही बाबा प्रपंचात दुःख आहे. त्यानंही सुख भोगायला लावलं. आजोबानेही प्रपंच केला त्यांनाही आयुष्यभर दुःखच मिळालं पण त्याने आपल्या चिरंजीवाला सांगितलं नाही बाबा प्रपंचात दुःख आहे आणि तू भोगू नकोस. आपल्या बापानेही तेच केलं त्यानंही आयुष्यभर दुःखच भोगलं. कोण इथं मला सांगा जेवढे प्रापंचिक आहात हे सगळे यापैकी किती जण सुख आहेत जर हात वर करून सांगा बरं. किती जण सुख आहेत? एवढं तुम्ही सगळं करता एवढं काम करता एवढं कष्ट करता घरी गेल्यावर तुम्हाला एकच वाक्य ऐकायला मिळतंय तुम्हाला काय बरोबर आहे की नाही? कळतच नाही. बरोबर आहे की नाही वाक्य तुम्हाला काही? आता खरंच आहे त्याला कळत नाही म्हणून हिला नांदवले. कळत असतं तर नांदवली असते का सांगा बरं. मदालसा राणी होती तिनं आपल्या गर्भातल्या मुलाला उपदेश केलाय. उपदेशी मदालसा देहो निर्मिला कैसा आला शिकवण्या वाता मातेच्या गर्भवासा सुमरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. गर्भातल्या मुलाला सांगते संसारात पडू नको प्रपंच करू नको कारण दुःख आहे. हे या सांगणाऱ्या आई कमी असतात लक्षात घ्या. प्रपंचातून सोडून परमार्थ कर म्हणून सांगणारी आई कमी असते. काही दुर्लभ ठिकाणी असते. जी ज्ञानोबरांची आई होती जी तुकोबरांची आई होती तीच फक्त सांगायची की बाबा परमार्थ कर परमार्थ कर परमार्थ कर. ध्रुव बाळाची आई सांगायची परमार्थ कर. त्या उपमन्यूची आई सांगायची बाळ परमार्थ कर. उपमन्यू गरीब घराण्यातला तो उपमन्यू मित्राच्या घरी एक दिवशी खेळायला गेल्यावर मित्राच्या आईनं वाटीभर दूध दिलं. पित असताना अमृत पिल्यासारखं गोड 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 दूध वाटू लागलं. विचारलं काकी काय याला म्हणतात? तो बाळ याला दूध म्हणतात. अहो हे दूध नाही माझी आई सुद्धा रोज मला दूध देते पण त्याची चव अशी नाही काकी. नाही बाळ हे खरं दूध आहे. घरामध्ये आई जवळ गेला रडू लागला. आई रोज मला तू देतेस ते काय आहे? आज मित्राच्या घरी मी प्यायलो शुद्ध दूध प्यायलो हे काय आहे? आई रडायला लागली. बाळा माझी परिस्थिती नाही तुला दूध पाजू घालण्याची. तुला गाईचं दूध द्यावं म्हशीचं दूध द्यावं ही माझी परिस्थिती नाहीये बाळा. म्हणून मी तुला रोज पाण्यामध्ये पीठ कालवून देत होते. आई मला दूध प्यायचं आहे अमृतासारखं दूध प्यायचं आहे. आणि त्यावेळेला सांगावं मला दूध कोण देईल? अरे दूध देणारा तो भगवंत आहे असं म्हणावं त्या आईनं. आणि त्या भगवंताच्या साधनेसाठी उपमन्यूनं जावं आणि त्या उपमन्यूला दुधाची वाटी नाही दुधाचा समुद्र त्या भगवंतानं द्यावा. उपमन्यू कारणे क्षीरसागरीचा आवास महाराज म्हणतात दुधाचा सागर त्या उपमन्यूला त्यांनी द्यावा. हे उपदेश करणाऱ्या आई कमी असतात. सगळ्या दुःखातून भोगले प्रपंचातले दुःख भोगले. तुकोबाराय म्हणतात देवा आता ह्या यातना सहन होत नाहीत आता दुःख सहन होत नाही म्हणून आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार बोझे तुम्हासी. का महाराज म्हणतात अरे आयुष्यभर मी दुःखच भोगत आलो आयुष्यभर मी कष्टच भोगत आलो मी काय केलं? मी काहीच केलं नाही. महाराज म्हणतात ना वर्णन करतात महाराज काय केलं? नाही ऐकिले गाईले गीत धरिली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुता परनिंदा केली बहुता परनिंदा महाराज म्हणतात नाही ऐकले गाईले गीत. आम्ही आयुष्यभर जे करायला नको ते केलं आणि जे करायला भावं ते केलं नाही. माझ्या मते तुमच्याकडे 10-5 महिला एकत्र आल्यानंतर पहिल्यांदा रामकृष्णारीचं भजन करत असणार. मग सुंदरते ध्यान विठोबा रुक्माई रूपावरला एखादा अभंग वारावरला एखादा अभंग म्हणून आपला आरती करून मग बचत गटाच्या मिटिंगला सुरू करत असतील. बरोबर आहे का? आमच्याकडे होत नाही निदान तुमच्याकडे होत असेल अशी अपेक्षा आहे. 4 महिला एकत्र आल्यावर 5व्याची निंदाच होते. 4 पुरुष एकत्र आल्यानंतर 5व्याची निंदाच होते. नाही ऐकले गाईले गीत
धरिली लाज सांडिले हित. माणसाचा एक स्वभाव सांगू का, जिथं लाज धरायला पाहिजे तिथं लाज सोडतात आणि जिथं लाज सोडायला पाहिजे तिथं धरून बसतात. लाज धरली पाहिजे महाराज. पांढरी शुभ्र कपडे घालून आपण डॉल्बी समोर गेलो होतो, रात्रभर गटारेमध्ये लोळून आपली कपडे कशी काळी झाली, लाजच वाटत नसेल आपल्याला. अरे तुकोबराय सांगतात, कीर्तनामध्ये नाचताना सगळी लाज सोडा, सांडून या लाज हेची करी, म्हणून कीर्तन आवडले मज. वारीला जाताना लाज सोडून द्या, कीर्तनाला जाताना लाज सोडून द्या. लाज सोडून द्यायचा याचा अर्थ काय, जगाला विचार करू नका कोण काय म्हणेल याचा. अरे मी गावचा सरपंच आहे, मी कीर्तनात टाळ कसा घेऊ, तू कधी मरणार नाहीस का, आयुष्यभर अमर राहणार आहे. कीर्तन कोण असू दे, मुख्यमंत्री असू दे नाही तर सरपंच असू दे, एक ना एक दिवशी तो जाणारच आहे, लक्षात घ्या. ज्याला ज्याला स्वतःच्या जीवाचा उद्धार करायचा आहे त्यानं लाज सोडायची आणि कीर्तनात येऊन टाळ घ्यायचा, लक्षात घ्या. लाज सोडायची आणि कीर्तनात येऊन बसायचं, कारण जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर. जिथं माणसाला लाज धरायला पाहिजे तिथं लाज धरत नाहीत आणि जिथं सोडायला पाहिजे तिथं लोक लाज धरून बसतात. नाही ऐकले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित. नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंता. आयुष्यभर फक्त आम्ही साधू संतांची निंदा करत राहिलो, म्हणून आज आपल्या वाट्याला हे भोग भोगाई येत असतात. म्हणून तुकोबराय या सगळ्या दुःखातून ग्रासल्यानंतर आता कुणाला शरण जातायत, संतांना शरण जातायत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार बोधे तुम्हाची. तुकोबरायांना अपेक्षात असणारी कशी भक्ती अपेक्षित आहे तुकोबरायांना. तुकोबरायांना वाटतं आता माझ्या जीवनात काय व्हावं, तुकोबरायांना काय वाटतं की माझं जीवन आता कसं व्हावं. तर महाराजांनी सांगितलेलं लक्षात घ्या. कीर्तनाचा नियम आहे, प्रमाणांशिवाय बोलू नये असा आमच्या संप्रदायाचा तरी नियम आहे. महाराजांनी वर्णन केलेलं. हरी टाळ टाळी लोपला नाद, टाळ टाळी लोपला नाद, टाळी लोपला नाद, टाळ टाळे लोपला नाद. टाळ गोळा टाळ उचला. टाळ टाळी लोपला नाद, टाळ टाळी लोपला नाद. टाळी वाजू द्या, टाळी वाजू द्या. अंगो अंगी मुराला छंद, अंगो अंगी मुराला छंद, अंगो अंगी मुराला छंद, अंगो अंगी मुराला छंद. भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद, भोगिताची आटला भेद, भोगिताची आटला भेद. ज्ञान गिळो गावा गोविंदो गा, ज्ञान गिळो गावा गोविंदो गा. ज्ञान गिळो गावा गोविंदो गा, ज्ञान गिळोन गावा गोविंदो गा.
बोलतो बोला कैसा वासुदेव बोलतो बोला कैसा वासुदेव बोलतो बोला कैसा वासुदेव बोलतो बोला आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलक महाराज म्हणतात कशी अवस्था आहे संतांची टाळटाळी लोपला नाद अंगोअंगी मुराला छंद भोग भोगिताची अटला भेद ज्ञान गिळो निघावा गोविंद भोग भोगले पाहिजेत लक्षात घ्या प्रपंच हे साधन आहे देवापर्यंत पोचायचं भजन हे साधन आहे भगवंतापर्यंत पोचायचं तुम्हाला सगळ्यांना गोतेखोर माहिती असेल गोतेखोर समुद्राच्या तळाला जाऊन हिरा शोधणारा गोतेखोर समुद्राच्या तळाला जाऊन तो हिरा शोधतो हिरा शोधण्यासाठी तो आधी स्वतःच्या पोटाला दगड बांधतो कारण दगडाच्याच भारानं तो समुद्राच्या तळाला जाऊ शकतो स्वतःच्या पोटाला दगड बांधतो आणि समुद्राच्या तळाला जातो तळाला गेल्यानंतर तो हिरा शोधतो हिरा दिसला रे दिसला की पहिलं काम काय करतो माहितीये का हिरा दिसला रे दिसला की पहिलं काम काय करतो वरती यायला बघत नाही तो काय करतो तर स्वतःच्या पोटाला बांधलेला दगड पहिला सोडून देतो आणि मग हिरा घेऊन वरती येतो तसं परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी संसार हा पोटाला बांधलेला दगड आहे प्रपंच हा पोटाला बांधलेला दगड आहे भजन हे पोटाला बांधलेला दगड आहे ते भरपूर मोठं दगड बांधावा भरपूर वजन घ्यावं समुद्राच्या तळाशी जावं तो हिरा शोधावा आणि ज्या वेळेला हिरा सापडेल ना त्या दिवशी तो दगड सोडून द्यावा त्या पद्धतीनं भरपूर चांगला प्रपंच करावा प्रपंच इतका सुंदर करावा की तुमच्या बायकोला कुणाच्याही दारामध्ये हातामध्ये ताट घेऊन जाता कामा नये इतका प्रपंच सुंदर केला पाहिजे दारात आलेला भिकारी अन्नधान्य वाचून कधी रिकामा गेला नसला पाहिजे इतका सुंदर प्रपंच तुम्ही केला पाहिजे इतका चांगला प्रपंच केला पाहिजे आणि वेळ आल्यानंतर तो प्रपंच सोडलाही पाहिजे वेळ आल्यानंतर तो प्रपंच सोडूनही देता आला पाहिजे अभंग इतके सुंदर म्हटले पाहिजेत टाळ इतके सुंदर वाजवले पाहिजेत कीर्तन इतकी चांगली केली पाहिजेत पण वेळ आल्यानंतर एकदा याच्यातून सुद्धा निवृत्ती घेतली पाहिजे लक्षात घ्या रिटायरमेंट त्याला काय म्हणतात शुद्ध मराठीमध्ये मी आमच्या गुरुजींना विचारायचो रिटायरमेंट म्हणजे काय कारण ही सगळी सांगतात महाराज आता रिटायर झालो महाराज आता रिटायर झालो पण खरं रिटायर झालेलाच नाही जेवढी काम आहेत तेवढी कामवाल्यांना पण नाही तो पोरग्याला नातवाला सकाळी उठवायचं ह्यांच्या नशिबाला त्याला आंघोळ पाणी घालून आवरायचं ह्याच्या नशिबाला त्यांना शाळेला नेऊन सोडायचं येताना भाजी घेऊन यायची आणलेली भाजी निवडून द्यायची आणि निवडलेली भाजी सुद्धा करायची आणि म्हणायचं आम्ही रिटायर झालो मी आमच्या गुरुजींना विचारायचो रिटायरमेंट कशाला म्हणायची निवृत्ती कशाला म्हणायची आमचे गुरुजी म्हणायचे बसून खायला मिळणं म्हणजे रिटायरमेंट काय म्हणतात बसून खायला मिळणं म्हणजे रिटायरमेंट कशाची चिंता नाही कशाची चिंता नाही सगळा घालून या भार राहिलो निश्चिंत निरविली संती विठोबाची अशी ज्यांची अवस्था झाली ते निवृत्ती झाले सगळा भोग भोगला पाहिजे आणि एक दिवशी निवृत्ती सुद्धा झाली पाहिजे त्या निवृत्तीसाठी तुकोबराय म्हणतात आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी मला श्रीमंत करा म्हणत नाहीत मला श्रीमंत करा म्हणत नाहीत कारण त्यांना माहिती आहे श्रीमंत माणूस कधी सुखी होत नाही रावण इतका श्रीमंत होता रावणासारखी संपत्ती आजपर्यंत या भारतात कुणाला मिळाली नाही गणित सांगितलंय जाता जाता लिहून घ्या गणित 5 कोटी घरे काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाकडं किती कोटी 7 कोटी हे तुमच्यासारखं 2 मजल्याचं आणि त्याच्या एवढ्या एवढ्या सळ्या काढून ठेवलेल्या तसलं नाही बरं 7 कोटी सोन्याची घरं रावणाची पण रावण मरत होता रामप्रभूनं बाण मारलेला आहे रावणाच्या छातीत बाण लागला रावण आता धारा तीर्थी पडलेला होता चिता रचली गेली रावणाला त्या चितेवर ठेवला गेला पण रावणाची एक अट होती की जळताना माझे दोन्ही हात चितेतून बाहेर काढा म्हणून रावणाची चिता जळत होती जग सगळं समाज बघत होता जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कुबेराचा सक्का भाऊ असणारा रावण आज जळतोय पण जळताना रिकाम्या हाताने जळतोय
7 कोटी सोन्याचा मालक असणारा रावण रिकाम्या हातानं सांगाती कवडी नेली नाही. तू का म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगाती कवडी नेली नाही. कुठं आपल्या या 2-5 हजारांचा गर्व घेऊन बसता महाराज. 7 कोटी सोनं असणारा सुद्धा रावण रिकाम्या हातानं जळतो. तुकोबराय संतांसमोर श्रीमंत करा म्हणत नाहीत. तुकोबराय संतांकडे जास्त आयुष्य सुद्धा मागत नाहीत. कारण 60,000 वर्ष विश्वामित्र जगला, पण शेवटी आयुष्य मातीतच गेलं. लक्षात घ्या. जास्त आयुष्य द्या असं म्हणत नाहीत, भरपूर ज्ञान द्या असं म्हणत नाहीत. पण तुकोबराय काय म्हणतात, गोमटे ते तुम्हाला वाटतं तर तेवढं चांगलं करा. माझं गोमट म्हणजे चांगलं करा, माझं चांगलं करा. कारण या जगामध्ये आपलं चांगलं करणारे एकमेव संत असतात, बाकी कोणीही करत नाहीत. लक्षात घ्या. साधू संत माय बाप जेही केले कृपादान, पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान. लक्षात घ्या. जो मित्र आपल्याला पंढरपूरच्या वारीला घेऊन जातो ना, त्या मित्राची वाट कधी सुद्धा सोडू नका. जो मित्र आपल्याला कीर्तनाला घेऊन येतो त्या मित्राची साथ कधीच सोडू नका. आता दारुड्याची संगत करू नका असं म्हणणारा मी नाही. केली आणि न केली तुमचा प्रश्न आहे. दारुड्याची संगत तुम्ही जरूर करावी, पण माझी विनंती एवढी राहील की तुमच्या संगतीचा परिणाम असा व्हावा की त्यानं 6 महिन्यामध्ये दारू सोडावी आणि माळ घालावी. पण इथं होते उलटच हो. हे असलेली पण काढून टाकते. त्यामुळं दारुड्याच्या संगतीला तुम्ही जाऊ. महाराज एकतर त्यांच्या नादीच लागू नये. खरं सांगावं, परवा एकदा कीर्तनातून घरी चाललो होतो आणि आमच्या गावातला एक अट्टल दारुडा माझ्या आडवा आला गाडीच्या. मला म्हटला, महाराज गाडी थांबवा. म्हटलं रात्रीचे 2 वाजलेत बाबा, कशाला महाराज एवढ्या रात्रीचं काय करा फिरता तुम्ही. म्हटलं मी म्हटलं हे बघ, चोरांची कामं आणि महाराजांची कामं रात्रीचीच असतात. म्हटलं बरोबर आहे की नाही. कीर्तन पण 12ला सुटतात आणि चोर पण 12लाच बाहेर पडतात. कीर्तन कार्यक्रम 12लाच बाहेर पडतात. लक्षात घ्या. असं पण दोघांच्यात फरक आहे. मात्र आडवा आला, मी आपलं म्हटलं गाडीवर दगड मारण्यापेक्षा थांबलेलं बरं. उतरलो. म्हटलं काय बाबा, महाराज उतरा खाली. उतरलो. म्हटले पाय जुळवा. मी म्हटलं का, पाया पडायचंय तुमच्या. म्हटलं बरं. म्हटलं बड बाबा. पाया पडला, खिशात हात घातला आणि हाय नाही तेवढं सगळं पैसे हातात काढून. मी म्हटलं बरं झालं, पाकिटापेक्षा हिथं जास्त मिळालं आपलं. बरं झालं म्हटलं आपलं. आणि सकाळी उठून 7ला तरी हा गडी आमच्या घरला हजर. आजीला म्हटले, महाराज कुठे आहेत, त्यांना खाली बोलवा. मला वाटलं कोण तारीख घ्यायला आलंय म्हणून मी आपला डायरी पेन घेऊनच खाली. बरं म्हटले, महाराज रात्री दिलेले 795 रुपये आता परत द्या. म्हटले अरे म्हटलं रात्री दान केलं नाही. म्हटले मी दारुडा, माझ्या खिशातनं कोणतं काढून घेईल म्हणून तुमच्याकडे ठेवाय दिले होते. खरं सांगतो, व्यसनी माणसाच्या कधी नादी लागू नये. व्यसनी माणसाच्या कधी नादी लागू नये. पण नादी लागायचं असेल ना साधू संतांच्या लागा. नादी लागायचं असेल ना, मी म्हणतो महाराज ह्या महिला वर्गाच्या तरी एवढे देव अंगात येतात, तो पांडुरंग का अंगात येत नाही हेच मला कळत नाही. जगाचा बाप तो पांडुरंग का अंगात येत नाही एवढंच मला कळत नाही. नादी लागायचंय ना संतांच्या लागा, कारण संतच आपलं भलं करणार आहेत. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. संत सगळा भार संतांवर घालून टाकलेला आहे. भार ओझे तुम्हासे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. म्हणा आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत. टाळी वाजवा, टाळी वाजवा. चला टाळी वाजवा, टाळी वाजवा. हरी जय जय विठोबा रखुमाई. बघून खेळा, बघून खेळा. भारत पाकिस्तान व्हायला नको. बघून खेळा. जय जय
वरती करा. जय जय कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी हाला टाळकरे हाला टाळकरे. जय जय कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी बोला बोला मुखानं बोला. जय जय ठोकर कुमारी. जय कुमार कुमारी लोकलेत काय कोण जागे करा ते. चला कीर्तनात नाचलं पाहिजे आणि आनंद आहे. खर तर टाळ कधी घ्यायचा असतो माहिती का? तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या बरं. इकडल्या टाळकऱ्याने टाळ कधी घ्यायचा माहिती का? ज्या वेळेला हात असे लटलट कापड असतात ना त्यावेळेला टाळ हातात घ्यायचा असतो. ज्ञानेश्वरी कधी वाचायची? डोळ्याला ज्या वेळेला मोठ्या मोठ्या भिंगांचा चष्मा लागतो तेव्हा ज्ञानेश्वरी वाचायची असते. बरोबर आहे का? जेव्हा कमरेला बेल्ट लागतो, गुडघ्याला बेल्ट लागतो ना तेव्हा वारीला जायचं असतं. बरोबर आहे का? अरे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. आता लक्षात घ्या. परमार्थ ही तरुणपणी करायची गोष्ट आहे, म्हातारपणी करायची गोष्ट नाही. बॅटऱ्या तुटलेले, वायऱ्या जळालेली, बल बंद पडलेली येऊच नाही इकडं. थोडं बरं आहे इथं, जरा चार चांगले लोक आहेत इकडं. काही तरुण वर्ग आहे, पखवाचे दोन्ही तरुण आहेत, सगळे टाळकरी मंडळी तरुण आहेत. आणि खरं तर परमार्थ तरुणपणी करायची गोष्ट आहे. ते ज्ञानोबराय जे तरुणपणी परमार्थ करत होते तर तरुणच होते. लक्षात घ्या. ज्या नामदेवरायांनी या भागवत धर्माची पताका नेपाळच्या घुमान राष्ट्रापर्यंत नेऊन ठेवली ते नामदेवराय सुद्धा तरुण होते. ज्या तुकोबरायांनी ह्या परमार्थाची धुरा खांद्यावर घेतली तेव्हा ते तरुणच होते. ज्या निवृत्तीनाथांनी जगाला उपदेश केला ते निवृत्तीनाथ सुद्धा तरुण होते. लक्षात घ्या. तुमचं तरुणपणाचं आयुष्य एकतर धर्मासाठी घालवा किंवा देशासाठी घालवा. हातामध्ये ग्रंथ घेऊन तुम्ही एकतर धर्माची सेवा करा किंवा हातामध्ये शस्त्र घेऊन देशाची सेवा करा. देह सार्थकी लागल्याशिवाय राहत नाही. एक तर हातामध्ये धर्मग्रंथ घ्यावे आणि धर्माची सेवा करावी, नाहीतर हातामध्ये शस्त्र घ्यावं आणि देशाची सेवा करावी. ग्रंथ घेणारे जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा धर्म वाढवला आणि शस्त्र घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा धर्म वाढवला. लक्षात घ्या. दोघांची पूजा होतेच होते. दोघांची पात्रता एकच आहे. हातामध्ये शस्त्र घेणाऱ्याची पात्रता आणि हातामध्ये शास्त्र घेणाऱ्याची पात्रता एकच असते. फक्त ती धर्मासाठी घ्यावं लागतं. लक्षात घ्या. माणसानं कसं राहावं तर श्रीकृष्णासारखं राहावं. ज्या वेळेला उपदेश करावा लागेल तेव्हा गीतेसारखं तत्वज्ञान काढावं आणि ज्या वेळेला शस्त्र धरावं लागेल त्या दिवशी सुदर्शन चक्रासारखं शस्त्र घेऊन सुदर्शन चक्र वापरावं. माणसानं श्रीकृष्णासारखं राहावं. रामायण आणि महाभारत का वाचायचे असतात? का वाचायचे असतात रामायण महाभारत? कारण रामायण वाचून महाभारत वाचून काय होतं? रामायण वाचून एकच मनाला अनुभव घ्यायचा आणि महाभारत वाचून एकच अनुभव घ्यायचा. महाभारत वाचून एवढं ऐकून घ्यायचं की महाभारतासारखं वागू नका, महाभारतासारखं भावांशी कपट करू नका, महाभारतासारखं स्त्रीचा अपमान करू नका, महाभारतासारखं काही करू नका, गुरुचा अपमान करू नका. महाभारत वाचून तुम्ही एकच लक्षात ठेवा की महाभारतासारखं वागू नका. आणि रामायण वाचून तुम्ही एकच लक्ष ठेवा, रामासारखं वागा, रामासारखं वागा. रामायणामध्ये रामासारखं वागावं त्या मारुतीसारखं, रामायणामध्ये वागावं त्या रामासारखं, रामायणामध्ये वागावं त्या सीतेसारखं, पत्नीनं सीतेसारखं वागावं, मुलग्यानं रामासारखं वागावं, दासानं मारुतीरायासारखं वागावं. कुणी कुणासारखं वागावं रामायण शिकवतं. भावानं भरतासारखं वागावं. लक्षात घ्या. आजपर्यंत रामावर भरता इतकं सुंदर प्रेम जगात कोणी केलं नाही. रामायणाच्या दरबारामध्ये सगळ्यांना खुर्च्या होत्या पण भरताला नव्हती. त्यावेळेला रामप्रभूंनी विचारलं माझा भरत कुठं आहे? त्यावेळेला रामप्रभूंना सांगितलं भरत मागे खुर्चीच्या मागे, तुमच्या सिंहासनाच्या मागे तुमच्या डोक्यावर छत्र धरून उभा आहे. त्यावेळेला रामप्रभूच्या तोंडचे शब्द आहेत. रामप्रभू म्हणतो भरत माझ्या डोक्यावर छत्र धरून उभा आहे, भरतासारखा भाऊ माझ्या डोक्यावर छत्र धरून उभा आहे, म्हणूनच राम राजा आहे. लक्षात घ्या.
राम जर राजा व्हायचा असेल तर भरतासारखा भाऊ मागं लागतो. भरतासारखा भाऊ लागतो, लक्ष्मणासारखा भाऊ लागतो. रामायण वाचून एवढं समजायचं की रामायणासारखं वागा, पण महाभारत वाचून एवढं लक्षात घ्या की महाभारतासारखं वागू नका. ज्या दरबारात स्त्रीचा अपमान होतो ना, ते दरबार कधीच टिकत नाही, लक्षात घ्या. त्या महाभारताच्या युद्धामध्ये कौरवांच्या दरबारात स्त्रीचा अपमान झाला, दरबार संपला. कंसाच्या दरबारात स्त्रीचा अपमान झाला, दरबार संपला. रावणाच्या दरबारात स्त्रीचा अपमान झाला, दरबार संपला. औरंगजेबाच्या दरबारात स्त्रीचा अपमान झाला, दरबार संपला. पण श्रीकृष्णाच्या दरबारात स्त्रीचा सन्मान झाला, दरबार अजूनही आहे. आमच्या असणाऱ्या पांडवांच्या दरबारात स्त्रीचा सन्मान झाला, दरबार आजही आहे. आमच्या रामप्रभूच्या दरबारात स्त्रीचा सन्मान झाला, दरबार आजपर्यंत टिकून आहे. आमच्या छत्रपतींच्या दरबारात कल्याणच्या सुभेदाराची सून उभी आहे आणि महाराजांच्या तोंडचे शब्द आहेत, कदाचित आमची आई इतकी सुंदर असते आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो. लक्षात घ्या, दरबार सुंदर आजही टिकून आहे. लक्षात घ्या, शिवछत्रपतींचा दरबार आजही आहे, रामप्रभूचा दरबार आजही आहे आणि कौरवांचा पांडवांचा दरबार आजही आहे. याला कारणीभूत स्त्रीचा सन्मान. यत्र नारीस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवतः. ज्या ज्या ठिकाणी स्त्रीशी कधी वाकडं घ्यायचं नाही बघा, एवढं लक्षात ठेवा. बायकोशी वाकडं तर खावा चुलीची लाकडं. तुम्ही म्हणाल महाराज अनुभव नाही तरी एवढं बोलता, तुमच्यासारख्यांचं सगळं सांगायला लागलो. बघा, स्त्रीचा सन्मान त्या दरबारात झाला म्हणून दरबार टिकला. महाराज अभंगात म्हणतात, गोमटे ते करा माझे भार वोझे तुम्हासी. सगळा भार तुमच्या चरणावर आहे, माझ्या जीवनाचं चांगलं करा. आपल्या जीवनाचं चांगलं व्हावं हे फक्त 3 जणांना वाटत असतं. 1 सद्गुरूंना वाटत असतं, 2 संत महात्म्यांना वाटत असतं आणि 3 देवाला वाटतं. माणसाच्या जीवाचं कल्याण कोण करत असेल? फक्त साधू संत. माणसाच्या जीवाचा उद्धार कोण करत असतील तर फक्त सद्गुरू करतात. आणि सद्गुरूंशिवाय या जगात कोणीही तुमचा उद्धार करू शकत नाही. सद्गुरू शिवाय तुमच्या या जगात कोणी उद्धार करू शकत नाही. वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे. तुकोबराय म्हणतात, आम्ही तुम्हाला शरण आलोय, आम्हाला आता दूर लोटू नका, तुमच्या जवळ ठेवा. तुमच्या दारातलं कुत्र व्हावं लागलं तरी चालेल, पण मला तुमच्या दारात ठेवा. लक्षात घ्या, एक लक्षात ठेवा, नेत्यांच्या दारामध्ये तुम्ही मोठमोठे सन्मान पात्र असाल तरी तुमची किंमत कमी होणार आहे. तुम्ही राजकारण्यांच्या दारामध्ये किती जरी मोठी कपडे घालून गेला आणि किती जरी सुंदर गाड्या घेऊन गेला तरी तुमची किंमत कधीही कमी राहणार आहे. पण संताच्या दारामध्ये कुत्र होऊन जरी राहिला ना तरी तुमची किंमत वाढणार आहे. वावे त्याचे द्वारी श्वानयाती. नाथांच्या घरामध्ये जगाचा बाप पाणी भरत होता, जगाचा बाप तिथं पाणी भरत होता. नाथांच्या घरामध्ये किती वर्ष? 12 वर्ष पाणी भरतो आणि 12 वर्ष चंदन उगाळण्याचं काम करतो नाथांच्या घरचं. व्हावे त्याचे द्वारी श्वानयाती. त्यांच्या दारामध्ये कुत्र व्हावं लागलं तरी चालेल, पण साधूच्या दारात व्हा. लक्षात घ्या, तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाची. तुकोबराय म्हणतात, संताची कृपा झाल्यामुळं सगळ्या प्रपंचाच्या गाठी सोडल्या, सगळ्या दुःखाच्या गाठी सोडल्या आणि फक्त साधूच्या पायावर आम्ही लीन झालो, संताच्या पायावर आम्ही लीन झालो. काय होतं संताच्या पायावर लीन झाल्यामुळं? काय होतं साधूची कृपा झाल्यामुळं? काय होतं साधूची कृपा झाल्यामुळं? महाराजांनी सांगितलेलं आहे, साधूची कृपा झाल्यावर काय होतं, साधूची कृपा झाल्यावर काय होतं. लक्षात घ्या, उदाहरण घ्या. साधूची कृपा झाल्यावर देव सुद्धा तुमच्या पाया पडतो, देव सुद्धा पाया पडतो. एक लक्षात ठेवा, तुमच्या जवळ देव नसला तरी चालेल, पण साधूची कृपा असली पाहिजे. आणि जर तुमच्यावर साधूची कृपा असेल तर देवाची सुद्धा गरज नाही. जगद्गुरु तुकोबरायांचे शिष्य निळोबाराय, तुकोबरायांचं दर्शन व्हावं म्हणून 14 दिवस उपवासी बसले होते. उपवासी एका जाग्यावर तुकोबरायांचं दर्शन व्हावं म्हणून. जगाचा बाप निळोबरायांच्या समोर उभा राहिला. जगाचा बाप निळोबरायांच्या समोर उभा आहे आणि निळोबराय त्या जगाच्या बापाला म्हणतायत, तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचवणी आला असे का? अरे देवा, बोलवल्याशिवाय तू का आलावस? निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा, तू कयाचा धावा करीत असे देवा. तुझी आम्हाला गरज नाही, तुकोबरायची आम्हाला गरज आहे. तशी आम्हाला पांडुरंगाची गरज नाही, आम्हाला तुकोबरायांची गरज आहे. लक्षात घ्या, एक वेळ पांडुरंगाची भक्ती करू नका,
पण ज्ञानोबा तुकोबांना विसरायचं नाही. आणि जी लोक ज्ञानोबा तुकोबांना अखंड स्मरण करतात त्यांना पांडुरंगाची सुद्धा गरज नाही. लक्षात घ्या, पांडुरंगाची पण गरज नाही. ज्ञानोबा तुकोबा आपल्या जीवनाचं सार्थक करणार आहेत. देव आपल्या जीवनाचं देवासारखं कधी वागायला जाऊ नका. वागायचं असेल तर संतांसारखं वागा. देवासारखं वागायला जायचं, देवाचं वागणं आपल्याला परवडणार नाही. लक्षात घ्या, देव सोन्याच्या नगरीत राहत होता, कसं तोळ झाले आता. असो, चला या, चला. विठोबा रखुमा कुंडली कवरदा हरी विठ्ठल. देवाची आपल्याला गरज नाही, संताची कृपा होती तुमची. होता कृपा तुमची, पशुही वेद बोले. अरे रेडा वेद बोलवतो, काय कृपा आहे संताची. लक्षात घ्या, रेडा तुमचं आमचं काय आहे लक्षात घ्या. तुम्ही आम्ही कीर्तनं गायली, तुम्ही आम्ही पकवाज वाजवले, तुम्ही आम्ही गायन केलं, नवल नाही. रेड्यानं कधी काळी वेद बोललेत. लक्षात घ्या, त्यांची कृपा आहे. लक्षात घ्या, काय साधूची कृपा आहे, काय साधूची कृपा आहे. चोखोबराच्या घरामध्ये बाळतपण जवळ येत होतं. चोखोबराच्या बायकोचं बाळतपण जवळ येत होतं. आणि प्रसंग असा आहे, चोखोबराच्या बायकोचं बाळणपण आहे. आणि चोखोबराची बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, मालक माझं दिवस भरत आलेत, आता थोड्या दिवसात कधी काळी प्रसूती होईल, बाळ जन्माला येईल, घरामध्ये पुरेसं अन्नधान्य नाही, दुपटी नाहीत, घरामध्ये कोणतंही साधन नाही, तुम्ही या साधनांची थोडी व्यवस्था करा. आणि एक काम कराल का, माझ्या मदतीला आमच्या वंसबाईंना तेवढं बोलवून आणा. पूर्वी सासूला आत्या म्हणायची आणि नंदेला म्हणून त्यांचा मान राखला जायचा. आता आत्याला आई म्हणतात तरी तिला घरात ठेवत नाहीत. लक्षात घ्या, वंसबाईंना तेवढा निरोप धाडाल का. आणि चोखोबराचे घरातून बाहेर पडले, ते पंढरपूरच्याच वाटेला लागले आणि बहिणीला निरोप द्यायचाच विसरून गेले आणि ते पंढरपूरच्या यात्रेत मिसळून गेले. आणि म्हणे जगाचा बाप यक्षगंधर्व योगी मुळी जपी तपी संन्यासी ज्याच्या पायाला लोळण घालतात ना, तो जगाचा बाप चोखोबरांच्या घरी दारावरती थाप टाकतो. वहिनी दार उघडा, हाका मारी, वहिनी दार उघडा म्हणून जगाचा बाप, ज्याच्या घरामध्ये यक्षगंधर्व योगी मुनी जपी तपी संन्यासी किन्नर लोक ज्याच्या दारामध्ये लोळण घालतात, योगी ऋषी ज्याच्या दारामध्ये लोळण घालतात, तो जगाचा बाप स्त्रीचं रूप धरून चोखोबराच्या बहिणीचं रूप घेऊन चोखोबराच्या दारामध्ये उभा आहे. हा हात टाकतोय दारावरती. दार उघडलं गेलं, बघताय तर दारामध्ये वंसबाई उभी आहेत. वंसबाई हात घेतलं, वंसबाईंना ती म्हणते, अहो अगदी देवासारख्या धावून आला. आता होता तर कोण तो, देवच होता, पण देवासारख्या धावून आला म्हणतात. आणि त्या वंसबाई आल्या, सगळी कामं करू लागल्या, सगळे धनधान्य भरू लागल्या, वरतून खालीपर्यंत सगळं माळापासून सगळं सारवून घेतलं. दुपटी शिवली. महाराज जगाच्या बापानं चोखोबराच्या घरचं बाळतपण करावं. महाराज विचार करा, एक जाता जाता विचार करा. सख्खी आई असते, सख्खी आई असते. नातू झाला म्हणून गावभर पेढे वाटते, गावभर मला नातू झाला, वंशाला दिवा मिळाला, गावभर पेढे वाटते सख्खी आई. पण ज्या वेळेला ती आई बाळूत घेऊन नदीवर जाते ना धुवायला, नदीवरती, त्यावेळेला प्रसंग बघा, ती थोडं लांब जाऊन धुवत असते. बाकीच्या बायकांमध्ये धुवत नाही, कारण बाळू त्याचा वास येतो म्हणून. आणि लांब जाऊन धुवत असताना सख्खी आई गावभर पेढे वाटते, मला नातू झाला, मला नातू झाला. पण गंमत बघा, ज्या दगडावर आपल्या नातवाची बाळूत धुते ना, त्या दगडावर स्वतःचं लुगडं धुत नाही. बरोबर आहे का नाही? का? बाळू त्याचा वास येतो म्हणून. महाराज सख्खी आजी ज्या दगडावर बाळूत धुते त्या दगडावर स्वतःचं लुगडं धुत नाही. पण जगाचा बाप चोखोबराच्या बायकोची बाळतपण करतो, चोखोबराच्या मुलग्याचं बाळूत धुतो. महाराज ही कृपा कोणाची आहे? संताची कृपा आहे. लक्षात घ्या, ही साधूची कृपा आहे. जगाचा बाप सुद्धा तुमच्याकडे कामाला राहील, पण साधूची कृपा तुमच्यावर असली पाहिजे, सद्गुरूंची कृपा तुमच्यावर असली पाहिजे. आणि एका सद्गुरूंचा हात आपल्या डोक्यावर असेल, जगात कुणा राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. राजाच्या बायकोला भीक मागायची गरज नाही, तसं साधूच्या मुलाला कधी भीक मागायची गरज नाही. साधू आपल्या जीवाचा जीव आहे. म्हणून प्रेम करायचंय तर साधूवर करा, माया धरायची तर साधूवर धरा.
माझं म्हणायचं असेल तर साधूला माझं म्हणा, संतांना माझं म्हणा. तुम्हाला वैकुंठापर्यंत नेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. जगद्गुरु तुकोबरायांना माझं म्हणा, ज्ञानोबरायांना माझं म्हणा, नामदेवरायांना माझं म्हणा. एक दिवशी तुम्हाला मुक्तीपर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. साधू संत मायबापांना तुम्ही माझं म्हणा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. प्रपंचात तुम्ही किती जणांना जरी माझं म्हणाल तरी एक दिवशी दुःख दिल्याशिवाय राहत नाही. सोडून या पळती रांडापुरे, सगळी सोडून पळतात, कोणी आपल्या जवळ राहत नाही. आपल्या जवळ राहत असताल ते साधू संत. म्हणून या साधू संतांना तुकोबराय विनंती करतात, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गुमटे ते करा माझे, भार ओझे तुमाचे, वंचिले ते पायापासी, नाही असे वेगळे, तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायासी. झालेली सेवा सद्गुरु आबांच्या चरणी, तुम्हा श्रोत्यांच्या चरणी ठेवतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. बोलण्याच्या ओघात 4 शब्द काही चुकीचे गेले असतील तर क्षमा करा. चांगला आहे ते सद्गुरूंचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. समुदाय सगळा भरपूर चांगला आहे, श्रोता वर्ग आहे, पण हा सगळा निष्ठेचा आहे, हे महत्वाचं आहे. आणि निष्ठा ही परमार्थात अत्यंत महत्वाची आहे, लक्षात घ्या. परमार्थामध्ये देखाव्यापेक्षा निष्ठेला अत्यंत महत्व आहे. आणि इथं देखणं पण आहे आणि निष्ठा सुद्धा, असं मला वाटतं. ही सगळी तरुण मंडळी बघता बरं वाटतं थोडंसं, की या सगळ्यांनी हातामध्ये टाळ घेतला, हे चांगलं वाटतं. आणि घ्यावा, खरं तर तरुणपणे हातामध्ये टाळ घ्यावा. म्हणूनच तर आज ह्या पृथ्वीवर जर धर्म टिकला असेल तर तो वारकरी संप्रदायामुळे टिकलेला आहे. आणि वारकरी संप्रदायानं वेळोवेळेला हातामध्ये टाळ घेऊनच हा धर्म टिकलेला आहे. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा आपल्या संतांचं वर्णन आहे. पण आपण हातामध्ये टाळ दिंडी घ्यावी, पंढरपूरची वारी करावी, एकादशीचं व्रत करावं, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी. लक्षात घ्या, माळ न घालता जर मेलात तर नरकात सुद्धा जागा मिळत नाही, खरं सांगतो. अधिकार लागतो वैकुंठापर्यंत जायला. उगाच कुणाला गळ्यामध्ये सगळे दागिने आहेत, म्हणजे डोक्यापासून ते जोडव्यांपर्यंत सगळे दागिने आहेत, पण मंगळसूत्र नाही. त्या दागिन्यांना काय किंमत आहे का हो? सगळा शृंगार केला पण कपाळावर जर कुंकू नाही तर त्या स्त्रीला किंमत नाही. तसं आयुष्यातली सगळी सुख भोगली पण कीर्तनातला आनंद भोगला नाही, जर वारीतला आनंद भोगला नाही, जर माळ घातल्यानंतरचा आनंद भोगला नाही ना, तर त्या आनंदाला किंमत नाही. लक्षात घ्या, नाही आनंदाशी जोडा. महाराज म्हणतात, ह्या आनंदाला अंत पार नाही देखा. लक्षात घ्या, कीर्तनातला आनंद. व्यसन करायला पुरुषार्थ लागत नाही, निर्व्यसनी राहायला पुरुषार्थ लागतो. खरं तर लक्षात घ्या, व्यसन करायला पुरुषार्थ लागत नाही, निर्व्यसनी राहायला पुरुषार्थ लागतो. अहो, जग सुद्धा काम करतं आणि आम्ही सुद्धा सगळे काम करतो, पण जगाच्या कामासोबत आम्ही आपला वेळ काढून परमार्थ करतो, यात नवल आहे. जग गाढवासारखं राबतं, त्यात नवल नाही. आम्ही ते सुद्धा कष्ट करतो आणि इथं येऊन सुद्धा कष्ट करतो, ह्यात नवल आहे. हे कष्ट जोपर्यंत आपल्या जीवनात घडत नाहीत तोपर्यंत जीवनाचा उद्धार नाही. लक्षात घ्या, ज्या तरुण वयात हातामध्ये ज्ञानेश्वरी येते, ज्या तरुण वयामध्ये गळ्यामध्ये माळ येते, ज्या तरुण वयामध्ये हातामध्ये दिंडीची विना येते ना, तो तरुण आयुष्यात कधी वाया जात नाही. लक्षात घ्या, लहानपणी जर एखाद्याच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी आली, लहानपणी जर एखाद्याच्या हातामध्ये टाळ आले, लहानपणी जर एखाद्याच्या हातामध्ये गाथा आली, तर आयुष्यात त्याचा माथा कधीच भरकटत नाही, तो सदैव सुरक्षित राहतो. आणि आज जर समाज बघितला, बिघडलेल्या समाजाकडे बघाल तर या बिघडलेल्या समाजाला जर सरळ वाटेवर आणायचं असेल तर संप्रदायातल्या ज्ञानेश्वरी शिवाय पर्याय नाही. ज्ञानेश्वरीच जगाचा उद्धार करू शकते. म्हणून मी नेहमी फक्त 1-2 मिनिटं घेतो महाराज, 2च मिनिटं घेतो, आहे ना परवानगी? 2 मिनिटं घेतो. हा, आज्ञा दिलेली आहे, मान्य आहे मला, संप्रदायाच्या नियमात जात नाही, फक्त 2 मिनिटं घेतो. इथं बसलेल्यांना फक्त मला एवढं सांगा, किती जणांना वाटतं आपली पोरं बिघडून आहेत? ज्यांनी पहिल्यांदा हात केले ना त्यांना आधी वाटतं आपली पोरं सुधारावीत. लक्षात घ्या, तुम्हाला उपाय एकच सांगतो. ज्यांना वाटतं ना माझी मुलं बिघडून आहेत, 1-2च उपाय तेवढे करायचे. नीट ऐका पकवाचे, जरा थांबा, 2 उपाय नीट ऐका, फक्त 2 उपाय. 5 नारळ घ्यायचे. 2 उपाय नीट ऐका. प्रातःकाळी उठलं, सकाळी लवकर उठावं, आंघोळ करावी, कपाळावर गंध लावावा, भगवंताच्या समोर जावं, दंडवत घालावा, हातामध्ये ज्ञानेश्वरी गाथा गुरुचरित्राचा 1 ग्रंथ घ्यावा,
किमान एक पान त्या ग्रंथाचं वाचावं आणि असं जर केलं नाही तर महिला वर्गानं त्या माणसाला नाश्ताच द्यायचा नाही. मुलग्यानं जर गंध लावला नाही आणि हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली नाही, नाश्ता देऊ नका, जेवण देऊ नका. आणि दुसरा उपाय महिला वर्गासाठी हा उपाय, महिला वर्गासाठी तुमच्या डोळ्यासमोर संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेला तुमच्या डोळ्यासमोर घरातले जोपर्यंत सगळे सदस्य बसत नाहीत तोपर्यंत कुणालाही जेवण वाढू नका. बघा तुम्ही, आज शोकांतिका या समाजाची. बाप मुलग्यासमोर जेवत नाही, मुलगा बापासमोर जेवत नाही, म्हणूनच घर बिघडलं, म्हणूनच समाज बिघडला. ज्या दिवशी बाप आणि मुलगा समोरासमोर बसून जेवतो ना, ते घर कधीच बिघडत नाही. पण हे तुमच्या हातात आहे महिला वर्गाच्या. संध्याकाळी आपल्या ताटाच्या समोर आपलं सगळं कुटुंब बसवायचं, मग जेवण वाढायचं. हे दोन उपाय ज्या घरात होतील, ज्ञानेश्वरीचा नित्यपाठ ज्या घरात होईल, ते घर आयुष्यात कधी बिघडणार नाही. ते वचन साधू संतांनी दिलेलं आहे. ते वचन आपण सगळ्यांनी पाळावं एवढी विनंती करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. म्हणा शेवटचा.